मित्रांनो नमस्कार। आज गुरुपौर्णिमा। माणसाला आयुष्यात मोठं होण्यासाठी कोणी व्यक्तीच गुरु असावा असं काही नाही। प्रेतयात्रा समोरून जात असताना त्या दुःखातून बुद्धांना जी शिकवण मिळाली, परकीय मोगलांच्या आक्रमणानंतर शेते बेचिराग झाल्यानंतर शिवाजी महाराजांना जी शिकवण मिळाली, आपल्याच मित्राच्या लग्नामध्ये अपमानित झाल्यानंतर महात्मा फुलेंना जी शिकवण मिळाली, एवढंच नाही तर गाडीवानानं अस्पृश्य म्हणून गाडीतून हकलून दिल्यानंतर, खाली ढकलून दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी शिकवण मिळाली, उपाशी पोटी रस्त्यावरती झोपण्याची वेळ आल्यानंतर अण्णाभाऊ साठेंना जी शिकवण मिळाली, ही शिकवण चार भिंतीच्या आत कुठल्याच शाळेमध्ये मिळत नाही। त्यामुळेच महात्मा फुले म्हणतात, मासा पाणी खेळे गुरु कोण असे तयाचा। माणसानं आयुष्यात मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे, कारण वाचलेली पुस्तकं, भेटलेली माणसं आणि त्या माणसांनी दिलेले अनुभव यासारखा मोठा गुरु कोणीच नाही। माणसानं मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे, कारण पायाला लागलेला ठेचा, पोटाला पडलेला पीळ आणि आलेले अनुभव यासारखा मोठा गुरु मला वाटतं दुसरा कोणीच नाही। धन्यवाद।